महापौर बनवण्यासाठी मी माझी ताकद वापरणार आहे. ठाकरे बंधूंना एक जबरदस्त अशा पद्धतीची चपराक देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून मी करणार आहे. कारण उद्धवजींनी राज ठाकरेंना सोबत घ्यायला नको होतं. राज ठाकरे अत्यंत प्रभावी नेते आहेत. मराठीच्या मुद्द्यावर त्यांचा संघर्ष सातत्यानं चालू असतो. पण त्याने घेतलेल्या ज्या भूमिका आहेत अशा भूमिकांशी आम्ही सहमत नाही. मराठी भाषेवरचं प्रेम आम्हालाही आहे, तेच मराठी आहेत असं नाही आहे. पण हिंदी भाषा जी आहे, हिंदी भाषा आपली राष्ट्रभाषा आहे आणि हिंदीचा ते विरोध करतात असं आमचं मत नाही आहे. पण भाषिकांमध्ये वाद निर्माण करण्याची भूमिका ही संविधानाच्या विरोधातली आहे. आणि म्हणून माझं मत असं होतं की उद्धवजींनी सुरुवातीला 2019 मध्ये आमच्यासोबत राहायला पाहिजे होतं. जर उद्धवजी आमच्यासोबत राहिले असते तर एकनाथ शिंदे हे तसे आमच्याकडे आले म्हणजे आमच्याकडे होतेच. ते उद्धवजी होते आणि एकनाथ शिंदे आमच्याकडे राहिले असते. पण उद्धवजींनी चुकीचा निर्णय घेतल्यामुळं एकनाथ शिंदे आमच्याकडे आले आणि उद्धवजी तिकडे गेले. उद्धवजी तिकडे जाऊन काय ते त्यांचा फायदा झाला तर थोडे दिवस. पण उद्धवजी मुख्यमंत्री होण्यापेक्षा उद्धवजी शिवसेनेचे नेते म्हणून, कार्याध्यक्ष म्हणून हे मंत्रिपदापेक्षा सुद्धा, मुख्यमंत्री पदापेक्षा सुद्धा ते त्यांचं पद मोठं होतं. बाळासाहेब ठाकरे कधी मंत्री झाले नाहीत, मुख्यमंत्री झाले नाहीत. रिमोट कंट्रोल होता त्याच्याकडे. पण ते रिमोट कंट्रोल म्हणा किंवा त्यांचं जे त्यांच्या हातामध्ये पूर्णपणे ती शिवसेना होती, अशी शिवसेना उद्धवजींनी आपल्या हातामध्ये ठेवून त्यांनी सत्तेच्या बाहेर आणणं अत्यंत आवश्यक होतं. पण शरद पवार साहेबांनी डाव खेळला आणि उद्धवजींना सांगितलं. उद्धवजी त्यांच्यासोबत गेले आणि उद्धवजींना त्यांच्या जागा जास्त, म्हणजे त्यांच्या जागा 56 होत्या, 54 जागा पवार साहेबांच्या होत्या आणि त्याच्या काँग्रेसच्या मला वाटतं किती आकडा माझ्या लक्षात नाही आहे, पण 40 किंवा अशा काहीतरी जागा होत्या. तर त्यावेळेला 2019 असं झालं होतं की सेना भाजप एकत्र लढले आणि एकत्र लढून सुद्धा म्हणजे महायुतीला बहुमत होतं. पण बहुमत होतं, पण बीजेपी आणि उद्धवजी शिवसेना एकत्र आल्याशिवाय सरकार बनत नव्हतं आणि त्यामुळं ते 56 जागा घेऊन ते तिकडे गेले आणि त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री झाले. आणि मुख्यमंत्री झाले, पण धनुष्यबाण हे आमच्याकडे आलं, एकनाथ शिंदे आमच्याकडे आले. तर उद्धवजींनी थोडी वाईट वाटतंय तुम्हाला उद्धवजींबद्दल? शेजारी आहेत म्हणून वाईट वाटतंय का एवढं? म्हणजे ते तुम्ही शेजारी गेला नाहीत समजवायला त्यांना की काय हे करताय? नाही, समजवायला गेलो म्हणजे आता माझं मत मी अनेक वेळेला व्यक्त केलेलं आहे की उद्धवजींबद्दल मला आदर आहे. ते बाळासाहेबांचे जे चिरंजीव आहेत. बाळासाहेबांच्या बद्दल, बाळासाहेब एक महाराष्ट्रातले एक जबरदस्त धडाडीचे नेते होते आणि उद्धवजी, परंतु काँग्रेसला बाळासाहेबांनी अनेक वेळेला विरोध केलेला आहे. सत्तेसाठी काही ते काँग्रेसकडे गेले नाही. ते त्यांनी शिवसेना बळकट केली आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन केलेली शिवसेना ही वृषाली नंतर मात्र ती गुजराती सेना झाली, उत्तर भारतीय सेना झाली, साऊथ इंडियन सेना झाली. त्यामुळे बाळासाहेबांनी सगळ्या मुंबईमध्ये राहणाऱ्या सगळ्या भाषेच्या लोकांना एकत्र आणलं होतं. बरोबर. त्यामुळे अनेक वर्ष त्यांना मुंबईची सत्ता मिळाली. पण उद्धवजींनी राजसाहेबांना सोबत घेऊन ही सगळी मतं ही त्यांच्यापासून आता दूर झालेली आहेत. त्यांना असं वाटलं की दोन भाऊ एकत्र आले की सगळं आलबेल होईल. या प्रचारामध्ये कुठं ते दिसत नाही आहेत, त्यांच्या सभा कुठं दिसत नाही आहेत. त्या दोन बंधूंची काहीतरी एकच सभा होणार असं म्हणतात, त्यांची सभा मोठी होईल. पण मैदानामध्ये मात्र देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, आम्ही दिसतोय, ते मैदानाला दिसत नाही आहेत. त्यामुळं या वेळेला आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की आमच्या जागा 150 पेक्षा 227 मधल्या
150 पेक्षा आमच्या महायुतीच्या जागा येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.